हॅलो. आज 19 फेब्रुवारी आणि आज शिवजयंतीचा दिवस असतो. याच मुहूर्तावरती महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून डिक्लेअर केलं. हे तुम्ही पाहिलं वाचलं तर ही एक आनंदाची बाब आहे, कारण महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशातलं ज्यांनी पहिल्यांदा दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून घोषित केलं. पण आता प्रश्न असा आहे जो मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, तो म्हणजे दांडपट्टाच का, तलवार का नाही, किंवा अजून कुठलं शस्त्र का नाही. तर ह्याच्या मागे एक इतिहास पण आहे. दांडपट्टा हाचा जर तुम्ही आकार बघितला तर साधारण तुम्हाला माहिती असेल, इथे मी व्हिडिओ फोटोमध्ये पण दिसेल, वरती तुम्हाला चित्रामध्ये पण दिसेल, तर एक लांब सरळसोट असं एक पाता असतं जे आपण शाळेमध्ये पण शिकलो, आपण त्याची वर्णन ऐकलेली आहे. आणि त्याला एक मूठ असते, साधारणपणे 4 ते 5 फूट असा हा लांब असतो. आणि त्याची जी मूठ असते ती साधारण 1 फुटापर्यंत जाते आणि त्याचं पातं जे असतं ते साधारण 4 फुटापर्यंत जातं. त्याच्यापेक्षाही मोठे दांडपट्टे असतात. असं एक शस्त्र ज्याच्या दोन्ही साईडला धारदार का म्हणण्यात आलं एकदम धार असते. त्यामुळे युद्धामध्ये जेव्हा हातगाईची लढाई असेल, जेव्हा समोरासमोरची लढाई असेल आणि ज्यावेळेला एका सैनिकाला जास्त सैनिकांशी लढण्याची असेल, आणि तुम्हाला माहिती असेल की स्वराज्य निर्मितीमध्ये मावळ्यांची संख्या ही दुसऱ्या शत्रूच्या संख्येपेक्षा अत्यंत कमी असायची. अशा वेळेला जर समोर हातगाई, तरी आपण गनिमी कावा हा वापरायचोच, पण तरी सुद्धा जर हातगाईची लढाई जिथे गरज पडेल तिथे जो रेशो असायचा शिवाजी महाराज सैन्य आणि शत्रूचं सैन्य याच्यामध्ये डिफरन्स असायचा. त्यासाठी मराठ्यांनी त्याच्यावरती अनेक, जसे गनिमी कावा हा जसा एक उपाय योजला, तसा हा दांडपट्टा शिकणं हा एक त्याचा उपाय शोधला. का? कारण एका दांडपट्टा जेव्हा फिरवला जातो, कारण त्याच्या दोन्ही साईडला धारदार असतं आणि तो पातं जे असतं लवचिक असतं आणि तो पूर्ण खांद्यापासून तो चालवला जातो. जेव्हा तो चालवला जातो आणि काही जे सैनिक होते, सरदार होते, ते दोन्ही हाताने ते दांडपट्टा एकत्र चालवायचे आणि स्वतःभोवती जवळपास 16 हात दूर एखाद्यावरती वार करता येईल तेवढ्या दोन्ही हाताने ते स्वतःभोवती एक चिलखत तयार करायचे. जर त्याच्यामध्ये जर कोणी आला तर त्याचे काय म्हणण्यात आलं, त्याला हाम पोचणं, त्याचा जीव जाणं हे 100% त्यामध्ये होतं. अवयव सुद्धा कापले जात होते, कारण तेवढ्या ताकदीने ते फिरवले जात होते. ते फिरवणे ही एक युद्ध कौशल्य होतं. पूर्ण भारतामध्ये हा दांडपट्टा अनेक राजांकडे किंवा त्यांच्या सैन्यांकडे होता, शत्रूंकडे होता, पण त्याचं चालवण्याचं जे कसब होतं, त्याची जी एक्सपर्टी होती ही मराठ्यांनी घेतली होती. आणि मराठे त्यात तरबेज होते. इव्हन ते त्यांच्या सैन्याला जेव्हा ट्रेन करायचे तेव्हा ते त्याचा खूप जोर द्यायचे की दांडपट्टा हा चालवता आलाच पाहिजे, कारण जर युद्धामध्ये जास्त काळ टिकायचं असेल, आपल्याला कमी सैन्यासह जास्त काळ तंगवत ठेवायचं असेल सैन्याला आणि जास्त हम करायचं असेल तर आपल्याला दांडपट्टा चालवणं गरजेचं आहे. आणि म्हणून पूर्ण हिंदुस्थानामध्ये दांडपट्टा चालवण्याचं जे कसब मानलं जायचं, जे एक्सपर्टी मानली जायची, ती मराठ्यांकडे मानली जायची. आणि याच अनुषंगाने आपण दांडपट्ट्याला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून डिक्लेअर केलं. हा त्यामागचं मूळ कारण आहे. तुम्हाला माहिती असेल की जीवा महालाने सुद्धा जेव्हा रायगड आपल्या प्रतापगडाच्या अफगाणिस्तानच्या अफजल खानाच्या लढाईमध्ये जेव्हा त्यांनी सय्यद बंडाला वरती उगारला आणि सय्यद बंडाला मारलं आणि शिवाजी महाराजांना वाचवलं, त्यावेळेला दांडपट्ट्याचाच वापर केला गेला होता. त्यामागे हे एक दुसरं कारण आहे की दांडपट्ट्याने महाराजांना प्रोटेक्शन मिळालं. महाराजांची जी महत्वाची लढाई घडली त्याच्यामध्ये दांडपट्ट्याचा जो वापर होता तो महत्वाचा होता. दांडपट्टा चालवणारे बहुतेक, म्हणजे तुम्ही पावनखिंडीची लढाई ऐकली आहे, तुम्ही बघितली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बाजीप्रभू देशपांडेंनी दांडपट्ट्यानीच एवढा वेळ शत्रूंना रोखलं होतं. त्यामुळे दांडपट्टा आणि मराठा हे जे समीकरण आहे, आणि ह्या समीकरणामुळेच, त्याच्या इतिहासामुळेच काय केलेलं आहे आपण, की दांडपट्ट्याला महाराष्ट्र राज्याने राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे. तर असं अनेक माहिती तुम्ही सुद्धा काय करू शकता, त्याची माहिती घेऊ शकता. आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक जे शस्त्र, जे महाराष्ट्र, केरळ म्हटलं की त्यांच्याकडे एक शस्त्र आहे जे त्यांनी राज्यशस्त्र म्हणून ते करतात, त्यांची ती कला आहे. तसं आपल्याकडे दांडपट्टा चालवणं हे सुद्धा, ही जी मार्शल आर्ट आहे आपलं दांडपट्टा चालवणं, हे सुद्धा महाराष्ट्राचं एक काय ओळख ही बनवली जाणार आहे, बनवली जाऊ शकते आणि बनलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने हे
आज 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण या दोन्ही विषयी माहिती घेतली. अजून तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ऍड करा आणि सगळ्यांचं नॉलेज सुद्धा वाढवा. तर भेटूया आपण असंच पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. थँक्यू सो मच.